थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. आपलं नाथांचं संकीर्तन पुढचं काय थोडं पाहता येईल. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिची हित हरे जना हरिची हित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हे रूप पंढरी पुंडलिक संगे ते रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग वास तोडी एका नामे पांग वास तोडी वास तोडी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण वेदमते खूण ऐसी असे वेदमते खूण ऐसी असे ऐसी असे हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद नाही भिन्न भेद विश्वी नाही भिन्न भेद विश्वी विश्वी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिची हित हरे जना हरिची हित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. आपल्या दृष्टीनं हा अभंग आपण पाहून पुढे गेलेले आहोत, पाहूनच पुढे गेलेले आहोत.
म्हणजे आपण खोल जाऊन गेले असाल कदाचित, त्यातलं काही घेऊन अंमलात आणूनही गेलेले असाल, पण अनेक सूत्र ह्या अभंग आहेत जशी ती पुढे लागू पडतात. आता आपला विषय चालला आहे समता वर्तावी हंता खंडावे तेणेची पदवी मोक्षमार्ग. तर आपण अहंता खंडावी इकडून सुरुवात केलेली आहे. तेणेची पदवी मोक्षमार्ग, त्याआधी समता वर्तावी असं म्हटलेलं आहे. आत्ताचा जो अभंग त्यांचा आधीचा आहे त्याच्यामध्ये पहिलीच ओळ आपल्या लक्षात आली असेल की हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरी हिची हित अरे जना. सर्वांना उद्देशून आवर्जून तळमळीने सांगितलेलं आहे की हे जे भगवंत हे खरं हित आहे, देव हे खरं हित आहे. कारण तो विसरला की काय होतं याचा आपण अनुभव घेतो आहोत. आता वेगळा सांगायची गरज नाही. तिथे आचार जरी समर्थ असला तरीसुद्धा तो आचार कदाचित माणसाला कमी जास्त करील. कोणी श्रेष्ठ ठरेल, कोणी कनिष्ठ ठरेल, सगळं काय ठरेल ते ठरेल, पण त्याला समतेला आणायला कोण उपयोगी पडेल? तर शेवटी आत असलेला भगवंत. हरिविणे व्यर्थ का? तर तो एकच आहे असा की जो हे सगळं बदलू शकतो आणि परत समतेला आणू शकतो. कारण तो तेवढा एकच सम आहे. बाकी जग सगळं विषमच आहे आपल्या सकट. आपण विचार केला तर लक्षात येईल. आणि ते विषम करणारं काय असेल तर अंधा, जी मला वेगळं करू इच्छिते, वेगळं ठेवू इच्छिते, तिची वैशिष्ट्ये आपण गेल्या वेळेला पाहिली. तर ती जी सगळ्यातून कुठल्या तरी मार्गाने स्पर्धेच्या, मगाशी आपण शिबिराचा अभंग म्हटला, कुठल्या तरी मार्गाने ती मला वेगळेपण देऊ इच्छिते, जेणेकरून त्यातली आतून समता चित्ताची राहणार नाही आणि हा विषमतेचा व्यवहार करील असं तिला सारखं. आणि तिला तो मिळावा असं पण आहे. मिळावा म्हणजे चांगल्या अर्थाने मिळावा. पुन्हा वागणूक आपल्याला कशी मिळावी, विषमतेची मिळावी. म्हणजे आपल्याला कमी लेखलं जावं असं नाही वाटत, आपल्याला जास्त लेखलं जावं. आधी लेखलं जावं, कोणी विचारतच घेतलं नाही तर संपलंच तिथे सगळं, पुन्हा नाहीच जात मनुष्य तिकडे. पण जर का समजा आपल्याला लेखलं गेलं तर ते सुद्धा दुसऱ्यापेक्षा थोडं जास्त लेखलं जावं. हे जे आहे मूळ अहम. म्हणून हा जो क्रम पाहिला, आता वास्तविक 2 माणसं आहेत, 3 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, त्याच्यामध्ये भगवंत समच किया. हे जे काय आहे हरविणे हित नाही, हे सांगायचं कारण त्यात भंगात यासाठी पडलं की ही समता जर वर्तायची असेल तर त्यातला भगवंत जागृत व्हावा. तो असला तर मग नाही भिन्नभेद विश्वी आहे. म्हणजे याचा अर्थ या विश्वात मला भिन्नभेद उरला नाही, याचा अर्थ विश्वात भिन्नभेद आहेत ना ते मला उरले नाहीत. हे अभंगाची सुरुवात आणि शेवटीचा याच्याशी संदर्भ सांगितला आपला. त्याविषयी विचार इतका खोल नाही होऊ शकला. म्हणून भिन्नभेद नाही विश्वामध्ये असं कसं होईल? परमेश्वराने एका चेहऱ्यासारखा दुसरा चेहरा निर्माण केला आणि इतकी त्याच्याकडे भिन्न निर्माण करण्याची क्षमता आहे. काय आपण पाहतो कमाल असते की नाही, काय तो फरक निर्माण करतो. आपण चित्रकार असणाऱ्या लोकांना माहिती असेल, असे जे वेगवेगळे चेहरे काढले तर किती काढेल. 100 100 काढले, 200 काढले, 1000 काढले, थांबतो मनुष्य कुठेतरी. शेवटी कल्पनाशक्ती शेवटी कुठेतरी थांबते. त्याचं पुढचं निर्माण नाही करू शकत. पण परमेश्वर अखंड प्रत्येही निर्माण करतो. कोटी नाही किती कोटी, कितीही, एवढी त्याची क्षमता आहे. एक साधा नुसता ही एक भिन्नता आहे चेहऱ्यातली, एक साधी माणसाची ठेवणीतली चेहऱ्यातली एक भिन्नता आहे, एवढं निर्माण करू शकतो. मग एवढं सगळं विश्वामध्ये आहेत. भिन्नभेद दोन्ही, हे भिन्नभेद विश्वामध्ये आहेतच. फक्त निवृत्तीचा देव असल्यामुळं हरिविण हित ते जे म्हटलं तो भगवंत जागा असल्यामुळं, म्हणून त्यात सुद्धा म्हटलं आपल्या अभंगामध्ये मगाशी येऊन गेलं ते एवढ्यासाठीच, कुणी मिळवा आहे तर ठीकच आहे, पण कुणी जागवा. म्हणजे खरं सांगायचं तर मिळवायला काय राम, आता काय मिळवायचं काय? ज्या अर्थी आपण जिवंत आहोत त्या अर्थी राम आहेच, नाहीतर मग जीवनातला राम उरला नाही आणि शेवटी मग आपल्यातला राम उरला नाही, होतच ना. त्याला आपण तेच म्हणतो ना शेवटी. आता काय उपयोग आहे? काय ते करणार होतो, पण आता आली बातमी, आता काय उपयोग? म्हणजे आता काय उपयोग नाही त्याचा, राम नाही राहिला त्याच्यात. म्हणजे जे आपल्याला म्हणायचं आहे तो भगवंत, पण तो जर समजा एरवी जागा असता तर काहीतरी त्याचं करता आलं असतं.
काय चुकलं असलं तर चुकलं म्हणता आलं असतं, बरोबर असेल तर सांगता आलं असतं, काहीतरी करता आलं असतं त्याच्यासाठी काय करायचं ते. हे म्हणून जागवा हरे रामया म्हणण्याचं कारण तेच की त्याला जाग करण्याची गरज आहे. तो आहेच. आता ज्यांना असं वाटतं तो नाही आहे आपल्यामध्ये, आपल्यात कुठला आलाय राम, हां ठीक आहे असं वाटतंय ना, मग मिळवा. म्हणून ते मिळवा आहे पहिल्यांदा. मग जागवा आहे तो जागा राहू दे. राम जो जागा राहिला ते जे राम आणि हराम आहे ते हरामनाथच नाही ते नाही आहे म्हणून ते आहे. हे काय आहे असं कुठेही वाहते तिकडे काय आहे सगळं हे गोंधळ झालेला, तर त्याच्यातला राम जागा नाही. राम जागा असला की आपण आता एवढं रामायणात ते निदान सारांश तरी पाहिलं आहे, त्याच्या ठिकाणी समान आहे त्याचं म्हणणं. हे ते वेगळं नाही काही. जे आहे तो शब्द त्यांचा आहे तो माझा आहे, पुत्र म्हणून तो माझा आहे, बंधू म्हणून कर्तव्य माझं आहे, जे माझं लक्ष्मणाशी आहे तेच माझं शत्रुघ्नाशी आहे, तेच त्याच्याशी आहे, तेच भरताशी आहे. हे जे सगळं समान आहे आणि न्यायच असेल तर तो समान आहे. आपल्याकडे न्याय समान आहे. आपल्याकडे उरलेलं शूटिंग करून येतो मग शिक्षा भोगतो, चालेल का म्हणून अर्ज करतो. नाही ना, आपण काय समान करणार मला सांगा. म्हणून जागवा रे रामराया हे म्हणायची वेळ आली ती एवढ्यासाठी की तो जागा राहू दे. राम आहे, कोणाकडं नाही असं नाही, पण तो राम हा जागा राहू दे. जागा राहिला तो जो काही त्याला आता राम म्हणलं तरी एखाद्याची अडचण येईल म्हणून ते म्हटलंय शेवटी अंतरीच्या देवराया. खूप जपून म्हटलेलं आहे की नाही असं वाटत असेल तर मिळवा. आपल्याला असं वाटत असेल की राम आहेच माझ्या ठिकाणी, हां मग तो जागवा, जागा राहू द्या, म्हणजे जागा राहून व्यवहार करू द्या. समता इथे शब्द वापरला, समता वर्तावी म्हटले. त्यामुळे तो जागा राहू द्या नुसता, असं नाही की कसंही चाललंय असं नाही आहे. तो जागा आहे आणि तसं तो चालू देत नाही. तो नाही म्हणतोय, ह्याला जे योग्य आहे त्याला होय म्हणतो, जे अयोग्य आहे त्याला नाही म्हणतोय, असं त्याचं काम चाललेलं आहे. ते आतून होऊ द्या, म्हणजे तो जागा राहिला. आणि तेही असं वाटत असेल की हे रामाचे भक्त दिसतात, आपलं यांचं ते काय जसं शैव वैष्णव तसं ते वन आडवण आमकन तमका आपण किती करून ठेवलेले आहे. बापरे, म्हणजे नाही भिन्न भेद ईश्वी हे आधीच मुळात एवढे आहेत, त्याच्यात आम्ही करून तयार करून घातलेले आणखीन एवढे आहेत की ते उभंच लावले का आडवंच लावले, ते आज जाता येते का नाही जाता येते, आमकन तमकन हे सगळं काय आहे. आज कृष्णमूर्तींचं स्मरण करण्याचा पण दिवस आहे, 11 मे आहे. तर त्यांनी ते जे उत्तर दिलं होतं की देवळात प्रवेश द्यावा का नाही, त्याला मला गेल्या वर्षी आपल्याला आठवण केली ती आठवण झाली असेल आपल्याला. देवळात ठेवलाच का म्हणले मुळात. त्यामुळे हे प्रश्न उद्भवले तर तुमच्यातून माझ्यात असता तर हा प्रश्न झाला नसता. म्हणजे हे डेकवर उतरल्याबरोबर त्यांनी दिलेले पहिली जी त्यांचे जे काही त्यांच्याबरोबर मुलाखत झाली त्यातला हा प्रश्नाचं उत्तर आहे. तर तो जागा नाही. मग आता एखाद्याला वाटेल हे वैष्णववाले दिसतात, हे शैववाले, हा अमुकवाले दिसतात, तमुकवाले दिसतात, हे बरं काय असं काही कलर आहे का, काही नाही. पण आम्ही दिला, आम्हाला वाटलं असं आहे, तुम्ही द्या, पण तो चूक आहे म्हणू नका ना. त्यांनी पण कलर दिला आहे तर त्याचाही कलर बरोबर, तसं नाही होत ते. म्हणून शेवटच्या टप्प्यात म्हणावं लागलं की अंतरीचा जो कोण देव आहे ना तो जागा राहू दे, म्हणजे तो मिळवा किंवा तो समजून घ्या, असं म्हणावं का लागलं तर हे टप्प्याने म्हणावं लागलं. आता ही इथे आपला आत्ता चालू आहे. तर आता हे सुद्धा रामकृष्ण हरी, त्यात सुद्धा पुन्हा राम आहे, आम्ही कृष्णाचे भक्त आहोत. बरोबर असं आहे का. त्यात सुद्धा आम्ही रामकृष्ण करण्याची शक्यता आहे. रामराम म्हणणारा कृष्ण कृष्ण म्हणायला तयार होणार नाही, कृष्ण कृष्ण म्हणणारा रामराम म्हणायला तयार होणार नाही. आधीन मागं म्हणण्यामध्ये सुद्धा काहीतरी भेद आहे, तसं ऐकतो भाऊ मी. काय आपल्याला काही कळत नाही त्यातलं, मला एवढं कळतं रामतोच कृष्ण एवढं कळतं. ते सारखं कळावं आणि अहंतेच्या मुळावर घाव बसावा आणि समतेचं वर्तन व्हावं आणि त्यातून भगवंत मिळावा, कारण भगवंत सम आहे म्हणून तो मिळावा, म्हणून हे सारखं संकीर्तन आहे. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम
कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे जय जय. काय आहे हे सगळं? ह्याच्या मागे चालण्याच्या मागे बारीकी विचार असतो की रामकृष्ण हरी जय जय एवढं म्हटलं का तर तेच आहे. म्हणजे जो मी जय जयकार रामाचाच करणार, तोच कृष्णाचा करणार, तोच हरीचा करणार, असं तर मला मनापासून वाटते म्हणून हे संकीर्तन आहे असं आपल्या मनाशी आपली आपली उमज असावी म्हणतात. ह्याच्यासाठी रामकृष्ण हरी. आणि काही म्हटलं तरी फरक पडत नाही, आपण म्हणतोच. गणोरे बाबांचा मंत्र म्हणतो, यांचा म्हणतो, सगळे तेवढ्यासाठीच म्हणतो. ओम नमः शिवाय म्हणतो, तेवढ्यासाठीच म्हणतो की आपल्याला ही निदान जाणीव राहू दे की जो अंतरंगामध्ये सम म्हणून विद्यमान आहे त्याचं कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने आपल्याला कुठल्याही रूपाने स्मरण होत असलं तरी तो सारखाच आहे आणि तो त्याच्याही अंतःकरणामध्ये विद्यमान आहे जो कोणी दुसरा असेल असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे, भिन्न भेद विश्वामध्ये आहेत. पण आता हे काय म्हटलं मी आपल्यासमोर ठेवलं होतं की हे मुद्दमच हे या चालीशी निगडीत आहे. त्याचा आपला या संकीर्तनात खुलासा करायचा राहिला म्हणून आत्ता करतो. संबंधही त्याचा इथे आहे. रामकृष्ण हरी हे आत्ता आपण म्हटलं, हे ह्या पहिल्या ह्याच्या ठीक आहे टप्प्यामध्ये जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय काय झालं? आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला वर गेलो ना तेव्हा सुद्धा रामकृष्ण हरी जय जयच म्हणतोय, कारण खालून वर गेले की माणूस बदलतो. असं आपल्याला काही पहिल्या ह्या टप्प्यात अर्ध्या सप्तकात काही म्हणता आलं नसतं का? वरच्या सप्तकात सुद्धा एकदा म्हणून घेतले, कारण माणसाची खात्री नाही मनाची की आज तो सज्जावर असताना काय म्हणेल, जोपर्यंत जातापर्यंत गंधारापर्यंत काय म्हणेल, पंचमात गेल्यावर काय म्हणेल, वरच्या साला गेला तर काय खरंच नाही. मग तो काय म्हणतच नाही. त्याच्याच आजूबाजूचे आणखीन इतके लोक असतात तेच सगळं म्हणतात करतात असं ऐकतो. आपलं मन सुद्धा एखाद्या वेळेला समजा साध्याशा कसल्या तरी एखाद्या काय शिक्षण म्हणा, काय डिग्री म्हणा, काय पैसा विद्वत्ता, काय घर, काय जे आहे ते त्याने जरा वर गेलं मध्यमात गेलं की ते बदलतं वागणं. तसं आपल्याला नाही बदलायचं. वरती जरी गेलं तरी तेच. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. किंवा काही वेळेला ते त्याच्या मागचे विचार किंवा भाव सांगायचा राहतो तो कधीतरी वेळ मिळालेला संदर्भाने निघेल. तसा हा आठवण झाली याची की हे आपण अशा तऱ्हेनं का मांडलं होतं तर किंवा समोर का आलं होतं. हंता समता वर्तावे हंता खंडावे. आता खरं तर असं क्रमानं सांगितलेलं आहे, समता वर्तावी आणि हंता खंडावे. याचा अर्थ यांना त्यांचा स्वतःचा जो क्रम आहे त्याच्यामागे त्यांच्या अनुभवाची केवढी बैठक असेल की शंकाच नाही. ते माऊलीची माऊली आहे त्यामुळे तिथे शक्यताच नाही काही आणखीन शंका घ्यायची. पण
आपण आत्ता इथे सुरुवात केलेली आहे ती अहंता खंडावी, अहंतेचं स्वरूप, मग ती खंडावी, ती काय भ्रम निर्माण करेल, ते सगळे विचार आधी करतो. मग समता वर्तावी याच्याकडे जायचं. तर असं क्रमानं असताना आपण पुढून मागे असं थोडंसं का पाहिलं, तर त्याला आपल्या मनाची ठेवण कारणीभूत आहे असं वाटतं म्हणून पाहिलं. आपल्या मनाची एक ठेवण आहे. आपल्या मनाच्या ठेवणीप्रमाणे काय आहे की घटनेत सुद्धा सांगितलं आहे, समता, बंधुता वगैरे आपल्याला ते माहितीच असेल सगळी यादी. जे चांगले कॉन्स्टिट्यूशन वाचलेले असतील ते त्यांना कल्पना असेल. तर ते सगळं आहे तिथं. सुरुवात त्यानं होती. खरं सांगायचं तर आपल्या वर्तनात बदल झाल्यानंतर त्यानं शेवट होतो. चांगलं आहे ते. एक स्ट्रक्चरल हे म्हणून एक ढोबळ आराखडा या दृष्टीने ते व्यवहारांना बरोबर आहे. काय करायचं ते आयडियल जसं समोर असतं तसं असावं. पण ते करायचं आहे ना आपल्याला काही सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे बरोबर, आपल्याला ते माहितीच सगळं, हो की नाही. ते झालं की पुढे काय म्हणायचं असतं, प्रार्थना म्हणायचं. बरं ठीक आहे, प्रार्थना म्हणायचं. एवढंच आपल्याला करायचं असेल तर मग ते चालेल. आपल्याला तसं करायचं नाही आहे खरं सांगायचं तर. मनापासून अशी इच्छा आहे की साधनेत तसलं काय नसतं. साधनेत समजून घ्यायचं असतं. जे आड आलंय ते व्यवस्थित समजून घ्यायचं, ते कुठे फसवण्याची शक्यता आहे ते समजून घ्यायचं. मग आपण ते बाजूला करून आपल्या मुळे ह्याला येऊ की जे आपल्याला करायचं खरं सांगायचं तर ते करायचं. ती समता, वास्तविक समता वर्तावी एकदम सुरुवातच करावी. समता वर्तावी पण नाही जमत, अहंता आड येते, म्हणून अहंता खंडावी. आता अहंता खंडावी म्हणजे आपल्याला कुठं अहंकार आहे, हे की नाही सांग. एवढं सगळं मिळवलं पण मला त्याचा किंचित अहंकार नाही. तुम्हाला सांगतो वाटलं तर काय काय आयुष्यात काय काय केलं. आता काय करावं, आता हे सगळं अहंकाराचं प्रकरण असं आहे. म्हणून आपण असं, ती मनाची ठेवण आहे. अहंकार काय करेल हे सांगता येत नाही. मग गेल्या वेळेला मी अहंकाराचे व्यक्त होण्याची रूपं आपल्याला सांगितली. खरं सांगायचं तर मला सांगा, आज एक संघर्ष आहे. उदाहरणार्थ घरामध्ये संघर्ष आहे, बाहेर आहे म्हणा. मूळ कोण? खाली जात गेलं तर अहंकार. कुणाचा तरी अहंकार आड येतो. आता दोन माणसं असतील तर एकमेकांच्या आड येतात, दोन भांडत बसतात. आता ह्याच्या मागं 100 माणसं असतील आणि त्याच्याही मागं 100 माणसं, तर 100 माणसं 100 माणसांची वाटतात. आता ह्याला काय तर अंतच नाही. आपल्याकडे किती कोट्यावधी लोक आहेत, हो की नाही. जे आपल्याला अपेक्षित होतं त्याच्या पुढे आपण प्रगती ह्या बाबतीत आहे. त्यामुळे ते कुठे 100 कोटी वगैरे अशी कल्पना होती, ती कुठं 100 कोटी, आता काय त्याच्या पुढे कुठे काय गेले तिकडे गेले. आता तर ह्याच्या मागं त्याच्या मागं म्हणजे ते मूळ कुठे आहे, पण मूळ त्या व्यक्तीच्या त्या अहंकारामध्ये आहे. तिथून सुरुवात झाली आहे. मग त्याला एकाला 2, आता 2ला 200 आवाज झाल्यानंतर आवाज मोठा येणारच त्यांचा, हो की नाही. आपल्याकडे तर आवाजी मतदानानंच मंजूर. मग आता ते सगळं जर असं आहे तर ह्याचं मूळ काय आहे, तर ते त्यात मूळ त्या अहंकारामध्ये आहे. म्हणून सरळ गोष्ट असली तरी अहंकाराचा आवाज केवढा आहे त्याच्यावर अवलंबून आहे सरळ गोष्ट होईल का नाही होईल. कारण आवाज आहे, त्यामुळे सरळ गोष्ट होईल असं काही सांगता येत नाही. चुकीची गोष्ट आवाजाने होऊ शकते, कारण अहंकाराचा आवाज समजा मोठा असला, मूळ तिथून सुरुवात आहे. आणि तो त्याचा स्वार्थ पाहतो. अहंकाराला स्वतःचा स्वार्थ, स्वतःला टिकवायचंच आहे म्हटल्यानंतर प्रश्न सगळाच आहे स्वतःच टिकवायचं म्हटल्यावर. आणि तो कोणतं रूप धारण करेल, कोणकोणत्या प्रकाराने प्रवेश आपल्या आयुष्यात करतो हे गेल्या वेळेला पाहिलं. आणि हे सुद्धा पुन्हा अहंता आधी पाहायचं कारण मी आपल्याला आपल्या मनाची ठेवण असं म्हणतो. आपल्या मनाची एक ठेवण आहे. काय भीती काय आहे आता ह्या टप्प्यामध्ये समता वर्तावीकडे जायचे आज. पण समता वर्तावीकडे जाताना एक मनामध्ये एक चटून जाणारी एक शंका आहे. आपल्या मनाशी ती आपण विचार करून खरी खोटी ठरवावी, घ्यावी, सोडून द्यावी. कसे की आता जसं प्रपंचाचं आणि परमार्थाचं काम आहे, तर आता हे समता वर्तावी, हे अहंता खंडावी, हे परमार्थाचं काम आहे. मनाचा स्वभाव असा आहे की त्याला सतत बदल हवा असतो. आपण पाहिलं असेल की त्याला एक गोष्ट म्हणजे अगदी पदार्थावरचं एखाद्या प्रेम असू दे, ते सुद्धा त्याला वाटतं की आता म्हणजे आवडतं आहे म्हणून 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, ठीक आहे. चौथ्या दिवशी असं वाटतं की आता काहीतरी वेगळं करूया, म्हणजे पिठलं भाकरी करूया आता सरळ. खरं सांगायचं ती सरळ, हां खरं म्हणजे आता ती खाऊया असं वाटतं. म्हणजे काय खाल्लं इतके दिवसाचं काय झालं, ते आवडतच होतं ना. त्यामुळे त्याच्यात बदल म्हणून आता पिठलं भाकरी खाऊया. ते पिठलं भाकरी खाऊया मी बदल म्हणून म्हटलं. आपल्याला माहिती असेल की
जी म्हणजे आता कशाला आपण म्हणावं, पण जी मोठी मोठी आता त्याला नुसतं पंचतारांकित म्हणतो, आता कशाला नाव आपल्याला सांगाल, पण त्याच्यामध्ये आता ही एक वेगळी ही आहे, डिश आहे, होय की नाही. काय उसका नाम क्या है आप जानते हैं? उसका घर का खाना बोलते हैं. तर ती घर का खाना म्हणून आता डिश आहे. साधारणपणे बाहेर येईपर्यंत 16,000 17,000 बिल होतं. तिथून आलं बाहेर तर आपलं महिन्याचं सगळं मिळून सगळ्यांचं मिळून खाण्यापिण्याचं बिल सुद्धा तेवढं नसेल, काय 4-5 माणसं 4 माणसं घरामध्ये असेल ते, तर त्यांची ती घर का खाना. आणि त्याच्यासाठी 20-25 माणसं म्हणजे घरच्या काही म्हणजे त्यांना काम मिळालं ही चांगली गोष्ट झाली, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण हे तिथे आपल्याकडे नाही का, ते दिवे कमी करायचे म्हणजे इकडचे चार्जेस वाढतात, हो की नाही. काय तुम्हाला काय चहा प्यायचं तोच प्या, कॉफी प्यायची तीच प्या, तीच गार करून प्या नाही गरम करून प्या, फक्त दिवे जरा आणखीन कमी करायचे की रेट आणखीन थोडा वाढत. आता ती कॉफी आहे, त्याच्यात काय फरक पडणार आहे, पिणार आहे ना, प्या ना, सगळं दिलं जाऊन प्या ना, म्हणतच नाही ते थोडेसे कमी करायचे. मग मूनलाईट त्याच्यामध्ये पितोय काय बाबा, कॉफी पितोय का, असं दुसरं काही करत नसेल अशा कॉफी, पण तरी सुद्धा कॉफीच पितो. तरी सुद्धा ती कॉफीची किंमत साधारण 15 रुपये 20 रुपये असली तर दिवे कमी केले की ती 40 रुपये. अजय मनाची काम कारभार ते बदल हवा आहे. कारण हे दिवे कमी करून काय होणार मला सांगा, एखादा चुकून धक्का लागू ना त्याच्यातनं तुम्ही सांगायचं चांगलं स्वच्छ दिसते व्यवस्थित, काय गरम आहे गार आहे वाफेवरून सुद्धा कळते माणसाला, पण ती दिवे कमी केल्यावर आता ते दिसणार नाही माणसाला, उलट भाजेल बिजेल नाही का. आता कोल्ड पिणाऱ्यांचं सोडून द्या, पण जे काय गरम पित असेल त्यांना वाफ तरी दिसत होती की नाही या प्रकाशामध्ये, पण ती सुद्धा तो धोका पत्करून ते कमी करू. हा मनाच्या बदल हवा असतो, ती ठेवण मनाला सतत बदल जो हवा आहे त्याची एक ठेवण आहे. त्यामुळे ते म्हणतं की हे कमी करू, म्हणजे जरा आणखीन काहीतरी वेगळं केल्यासारखं. काय वेगळं केल्यासारखं वाटणार, जे 40 देत होता ते 60 द्यावे लागतील, 60चे 80 द्यावे लागतील, एवढं तरी हाच बदल. पण हा 2 कप कॉफी प्यायला असतं की त्याच्यात की नाही, पण बदल हा बदल मनाला हवा असलेला बदल आहे हे लक्षात येऊ देत नाही मन. मन म्हणतं की आपण खूप मोठं काहीतरी केलेलं आहे. आता तुम्ही काय हे असे प्रकाशातून ह्याच्यातून हे बघा असं इथे म्हणजे ते बदल. मग मला सांगा काही वेळा लोकांना प्रपंचाऐवजी परमार्थ बदल म्हणून हवा असण्याची शक्यता आहे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण आता समजा कदाचित दुसरं काही आपण म्हणत असतो त्याच्याऐवजी बदल म्हणून हे म्हणलं तर असंही होऊ शकतं. तर त्यात प्रपंच कंटाळा म्हणून बदलाने परमार्थाला आला असला तर परमार्थाला कंटाळून प्रपंचाकडे बदलाने जाईल. ह्या खरं 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. समता वर्तावी आणि अंता खंडावी हे एकदा साध्य झालं की त्यांनी जे म्हटलं ना निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. आता मला सांगा आणखीन काय बदल करतात ते? काही बदल करीत नाहीत. नाही भिन्न वेद विश्वीये. त्यांना कुठेही बरं महाराज जसं म्हणले ते साधूला उचलून त्या ह्याच्यात ठेवलं, रानात ठेवलं, घरात ह्याच्यावर ठेवला होता. ते पूर्वी ओसरी असायची पडवी, ते पडवीत ठेवायचे बाहेर. तर तिथे त्याला बसा म्हणलं तर ते लोक यायला लागले, गर्दी झाली, आपल्याला त्रास व्हायला लागला. पहिल्यांदा साधू आहे बरं वाटलं म्हणून ठेवलं, आता गर्दीचा त्रास व्हायला लागला म्हणून उचलून त्याला नेऊन समोर आपलं शेत होतं ते शेतात ठेवलं. रानात गर्दी वाढली, घरी काही थांबत नाही. बरं तोच साधू आहे, जाऊ दे शेवटी उचलून बरं तिथं नेऊन ठेवला, त्याचा परत इथं आणून ठेवला. साधूला काहीच फरक पडला नाही. महाराज म्हणले साधूला काही फरक पडला नाही, फरक हे ठेवणाऱ्याला आणणाऱ्यांना इकडं आणणाऱ्यांना जाणाऱ्यांनाच पडला. काय पडायचा तो हे काय आहे? तर त्यांच्या दृष्टीनं काय फरक नाही आहे यांच्यात. नाही भिन्नभेद विश्वी आहे, इथे बसलं तर इथे, तिथे बसलं तर तिथे. तर ते जे शेवटी ह्यात आपल्या आत्ताच्या अभंगात शेवटी म्हटलं की निवृत्तीला सर्व काय साधन आहे तर भजन, बाकी काय साधन नाही. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं साधन आपण आत्ताच्या अभंगाच्यातून नाही गेलो. पण एक मनाच्या ठेवणीबद्दल आपल्याला सावध करून आज जायचं होतं की कदाचित परमार्थ ही जर समजा कल्पना करा की नुसता बदल म्हणून मनाला हवा असलेली गोष्ट असेल तर ती बदल हवी आहे म्हणून असलेली गोष्ट मन पुन्हा प्रपंचावर आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा परत तिकडे पण नेल्याशिवाय राहणार नाही. त्याला सिनेमाची गाणी पण हवी आहेत, भजन पण हवं आहे, पण ह्यातलं कुठलंच सारखं काही नको आहे.
हे मन. तू भजन आवडते ना, भजन करत आता आपण इतक्या याच्यावर आहोत. अंताखंडावी समता वर्तावी, अंताखंडावी समता वर्तावी, अंताखंडावी देण्याची पदावी मोक्ष मार्ग, देण्याची पदावी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अंताखंडावी, समता वर्तावी अंताखंडावी, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा, एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा, समता वर्तावी अंताखंडावी, समता वर्तावी अंताखंडावी, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा, एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा, एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा. आता जो अभंग पाहिला, शेवटी कुठं गेले ते निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान. आपण आत्ता मनाच्या स्वभावाचं तेच म्हणतो नेमकं, की ठीक आहे मला आता काय अगदी आपण आता धाकडधिंगा म्हणायचं त्यांच्या दृष्टीनं आर्टिस्टिक म्हणू आपण ते गाणं, तर ते जे काय आर्टिस्टिक असेल तर ते आपल्याला आवडतं, तर तेच ऐकावं. पण मनाला तेच ऐकावं असं वाटत नाही, त्याचे भजन पण ऐकावं असं वाटतं. भजन ऐकावं आवडतं ना, भजन ऐकावं. पण भजन ऐकलं की असं वाटतं की किती दिवस भजन ऐकायचं. हे मन आहे, आपण जपून जा एवढंच सांगायचं की हे तिकडे जाताना सुद्धा परमार्थात समता वर्तावी किंवा अंताखंडावी हे करताना सुद्धा ते बदल करायची शक्यता आहे. आणि त्याचा स्वभाव बदलाची आवड हा असल्यामुळं आपल्याला धोका काय आहे त्याच्याशी संबंध आहे आपला. तर आज परत कृष्णमूर्तींची मला आठवण होते. ते म्हणले की तिथे तुम्ही समजा काय मनोरंजन होतं, तर समजा कल्पना करा की आपले काय बाहेर चालले व्याख्यान, ते मनोरंजन होतं. आणि कुठे काय चालले थिएटर आहे, मनोरंजन होतं. ते मनोरंजनाचा कंटाळा आला की मनुष्य प्रवचनासह त्याचं मनोरंजन होऊ शकतं. ते म्हणले माझ्या दृष्टीनं काही फरक पडलेला नाही, इतके स्पष्ट आहेत ते. त्याचे म्हटलं की फरक नाही पडला, कारण तिथं ठीक होतं सोडून द्यायचं होतं, इथलं तर ठीक आहे सोडून नाही द्यायचं, हे घ्यायचा विषय आहे आणि हा बदलायचा विषय आहे. असं जर असेल तर म्हणले आर वी टुगेदर. ते नेहमी विचार तिची आठवण एवढ्या का होते की आपण बरोबर आहोत ना, की जो स्पीकर त्यामध्ये ते स्वतःचा उल्लेख केवळ स्पीकर म्हणून करीत, तर आपल्याला जर ह्यात सगळ्यामध्ये फरक वाटतोय का, वाटतोय या अर्थाने की ह्याच्या क्वालिटेटिव्हली त्याच्यामध्ये फरक आहे, त्याच्या चित्तावर जे परिणाम होणार ते फरक आहेत, हो की नाही. नृत्य आहे, गायन आहे, आपल्याकडे बैठकीवर गाणं आहे, बैठकीचं गाणं आहे किंवा ओंकार आहे त्याचं प्रधान किंवा षड्ज आहे प्रधान, तर तो माणसाला एका ठिकाणी शांत ठेवेल. सगळ्यात शेवटी चित्ताचा परिणाम, चित्तावर परिणाम काय भजनाचा, तर चित्त शांत झालं, नाचायला नाही लागलं चित्त. फरक आहे दोन्हीमध्ये. काही ठेवणही असेल त्याच्यासाठी ती गरजही असेल, मला ते म्हणायचं नाही त्याच्याबद्दल, पण एक नक्की आहे की ह्याच्यामध्ये दोनमध्ये परिणामामध्ये फरक आहे. मला जर शांतीसाठी हे सगळं करायचं आहे तर मला हा मार्ग आहे आणि मला त्या मार्गाने जायला लागेल, त्याचं तर परिणाम होणार. आता बदलापोटी गेलं असेल तर काय होईल. मी ही आपल्यासमोर जी मुद्दा आजचा ठेवला आहे की ठेवणीकडे लक्ष ठेवावं आणि त्यानुसार पुढे जाता येईल आपल्याला. नाही ठेवणीकडे लक्ष ठेवलं तर काय होईल की आपण गोळ्याही घेतो आणि साखरही खातो.
त्याचं काय होईल? त्याची शुगर लेवल तीच राहील. मग आपली जन्माची जी अवस्था आहे लेवल तीच. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. तिथे बदलाने सुख होईल, पण बदलाने मनाला बळी पडायला होईल. तर ते फसवून तिथे नेईल. काय असतं की भव्य गोष्ट, उदाहरणार्थ एखादी अगदी प्रेक्षणीय स्थळ, ठीक, ती मध्ये जोडपं आलं आणि त्यांनी ताजसमोर लग्न केलं वगैरे नाही काय, आपल्याला माहिती का? असेल माहिती करायची, किंवा नसलं तरी काय बिघडत नाही बरं का मिळेलच पाहिजे अशी माहितीही नाही. म्हणजे कारण जोडपं मुळात 60 वर्षाच्या वरचं होतं हे सांगायचं मला. म्हणजे माहितीच हवी असेल तर ती पण सांग. ते अर्थात इथलं नव्हतंच, ते बाहेरून आलेले होते. त्यांचं एक आयुष्यात स्वप्न होतं की आपण ताज समोर लग्न करू. अर्थात आत काय त्यांना करायचं माहीत नसावं म्हणून करायचं त्यांनी केलं असेल, तर ते परदेशीच होते. कशासमोर आपण हे लग्न लावतोय ते त्यांना माहीत नसेल करायचं. त्याने जगातली एक भव्य वास्तू या दृष्टीने भव्यतेचं त्यांना आकर्षण असेल, ते त्यांनी 62 वर्ष त्यांची वय होती त्याप्रमाणे ते जपलं असेल. आणि त्यानंतर ते विमानातून आले आणि त्यांनी लग्न आलं, त्यांचे ताजसमोर फोटो आले, आपल्याला माहिती असेल. तर ही भव्यतेचं एक आकर्षण माणसाला आहे, ते ह्या भव्यतेचं वाटतं. उद्या एक प्रकारची भव्यता आहे, कशाचं तरी स्मृती प्रित्यर्थ वगैरे बांधलेली आहे, ते काही त्यात ते पडले नसतील त्यामुळे माहीत नसेल, तर ते असेल. पण अशी भव्यता एखाद्या ठिकाणी माणसाला एखाद्या मंदिराची पण वाटू शकते, एखाद्या मूर्तीची वाटू शकते, एखाद्या दुसऱ्या कसल्या झाडाची वाटू शकते. भव्यतेतला फक्त त्याला असं म्हटलं की हे झाड आता जगातलं भव्य झाड आहे ना, याच्यासमोर आता तो इथं राहायला काय हरकत. झाड किती दिवस भव्य झाड बघणार, आपल्याला दुसरीकडे गेलं पाहिजे आता. तेव्हा असं मन फिरवत नेण्याची शक्यता आहे. म्हणून हे त्यांचं तसं नाही. आता ही शेवटची ओळ एकदम का आपण म्हटली तेवढ्यासाठी की निवृत्तीनाथांची स्वतःची मनस्थिती कशी आहे. आत्ता आपण म्हटलं गाणी पाहिजे, भजनी पाहिजे, हे पाहिजे, नाच असं पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं, ठीक, हे सगळे मनाचे खेळ आहेत. ते आपल्याला खेळवत ठेवणार. आपल्याला काय आहे म्हणजे ते मागे मायेचं आपल्याला सांगितलं तर तेच मन तिचाच आविष्कार आहे हा. तर ते आपल्याला तसंच त्याच आत्ता जे म्हटलं ना त्याच पातळीवर ठेवतं. तर सुखदुःखाच्या ज्या पातळीवर मनुष्य जन्माला आला आहे शक्यतो त्याच पातळीवर तो कसा राहील हे तिचं बघायचं काम चाललंय. म्हणून ती बदल करून ठेवते आणि पुन्हा हाय तिथं आणून ठेवते त्याला, कारण तो तिला तिथंच पाहिजे. शेवटी आपलं पक्षबळ कमी होता कामा नये, हो की नाही. कशानं का होईना तर ते होता कामा नये, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मायेचं सरकार त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळं ते कमी होता कामा नये. ह्याच्यासाठी हे सगळं असं आहे ना, ते त्यासाठी ती ठेवू इच्छिते. म्हणून ती म्हणते की ठीक आहे, त्याच्याऐवजी तुला जर समजा असं वाटत असेल की मंदिरात जाऊन काय प्रवचन जाऊन भजन ऐकून तुला बदलत होतं, चालेल करतो. का त्याला माहिती की ते तिथं काही फार काय होणार नाही. शनिवार आठवड्यात नाही एकदा येणार, हो की नाही. मग काय, मग रविवारपासून शुक्रवारपर्यंत माझ्याच ताब्यात फक्त. मला सांगा, हे असं हे मन काम करतं म्हणून ते आपल्याला पुढे जाऊन देत नाही. ते ह्याच्यासारखे आहे. ते खरं सांगायचं तर ते काय आपल्या रंकाळ्याचं तो आहे ना नंदी त्याच्यासारखं आहे. ते 2 गहू पुढून 1 गहू मागं, 2 गहू काय नाही, उलट आहे खरं म्हणजे. 1 गहू काय, 1 गहू पुढून 2 गहू मागं असं आहे ते. तर त्यातला प्रकार आहे तो. म्हणून तसं करू इच्छितात ते आहे त्याच्यापेक्षा सुद्धा निकृष्ट अवस्थेत. म्हणजे खरं सांगायचं तर मूल खूप चांगल्या अवस्थेत असतं असं म्हटलं पाहिजे, पण वृद्ध तितक्या चांगल्या अवस्थेत शेवटी असतो का असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मनाने त्याचं काय करून टाकलं मधल्या काळात आणि ते कसं करत गेलं. ते त्याच्या ठेवणीमुळं करत गेलं. हे त्यांचं झालं. निवृत्तीनाथांचं किंवा संतांचं असं आहे का, संतांना हा बदल या अर्थाने नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे काय, आता आपण पाहतो निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान, निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा.
एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा तावरतावी. कसं शक्य होईल? निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान. मार्ग जो अनुष्ठानाचा, भजनाचं अनुष्ठान करण्याचा जो मार्ग धरला तोच धरला. चालेल, एका भजनाने मनुष्य उद्धरून देईल. भगवंताकडे जायला का अमुकच मार्ग असं सांगितलेलं नाही. कुठला जो आपल्याला मनाला, ठेवणीला, परिस्थितीला, सगळ्या त्या वातावरणाला जो योग्य असेल तो मार्ग, तो भगवंताचा मार्ग. फक्त तो यातला तो त्यानं पत्करलेला आहे. निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान. भक्ती हे माझं नित्य अनुष्ठान, भजन हे माझं नित्य अनुष्ठान. आणि त्यात त्याची क्वालिटेटिव्ह सांगितलेलं आहे पुढे, म्हणून महत्त्वाचं. आणि त्यात सुद्धा एक शब्द महत्त्वाचा की एकरूप ध्यान. आणि त्यात सुद्धा असं नाही आहे की भजनात माझं फक्त भगवंताकडे लक्ष आहे, दुसरीकडे नाही आहे. फक्त भगवंत आणि मी. महाराज जे म्हणायचे ते खरोखर वेगवेगळ्या बाजूने महाराजांनी अगदी सोप्या शब्दात परत तेच सांगितलेलं आहे की मी जेव्हा भजन म्हणत असे तेव्हा फक्त रामासमोर राम आणि मी एवढंच मला दिसत असे. ते भजन. बाकीचे दिसतात ते भजन नाही. आपल्याला आपण आणि आपला राम, आपण आणि आपले महाराज, असं भजन ज्याचं चाललंय त्याचं भजन चाललंय. एकरूप ध्यान. भजनात काय चाललेलं आहे त्याचं ध्यान चाललेलं आहे, हो की नाही? दुसऱ्या कशाचं ध्यान नाही चाललेलं. तर ते एकरूप ध्यान मनी आणि ध्यातू सदा. तर तिथे जे मगाशी म्हटलं नित्य अनुष्ठान, तसं इथे एकरूप ध्यान मनी ध्यातू सदा आहे परत. म्हणून या सगळ्या दोन्ही चरणांना तितकंच महत्व आहे. मग हे इकडे आपण जिथे अंता खंडावी तिथे होतो तिथे येऊ शकू. निवृत्ती भजन नित्यानुष्ठान. निवृत्ती भजन नित्यानुष्ठान. एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा. एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा. समता वर्तावी अंता खंडावी. समता वर्तावी अंता खंडावी. येण्याची पदावी मोक्ष मार्ग. तेण्याची पदावी मोक्ष मार्ग. अहंता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. आज आपल्याला वेळेअभावी थांबावं लागेल. सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा. सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा. संतांची पायी ठेवा मजला. संतांची पायी ठेवा देवा. संतांची पायी ठेवा. सुखा
सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा संतांची पायी ठेवा जला संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा संतांची पायी नजला संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान संत कल्याणाचा ठेवा तिथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तिथे घोटाळू दे जीवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पहावा ऐसे वाट दीन जीवा देव सगुण पहावा ऐसे वाट दीन जीवा संतांची पायी ठेवा मजला